तर मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही सगळे चाललो आहो मुंबई गोवा हायवे जाऊन निर्णय घेतला. पण चाललो ग महाबळेश्वराक तर आधी सांग बरे. महाबळेश्वराक जातो आहो. तर आमची रोड ट्रिप तुमका दाखवतो महाबळेश्वरपर्यंतची. तर संध्याकाळची 4 वाजता आम्ही निघालो, 4:15 वाजल्यावर. तर दाखवतो वाटेत काय काय भेटतं तर तुमका दाखवत जातो. तर सावंतवाडी स्टँडकडनं आम्ही निघतो. किती वेळ लागता काय लागता तर आम्ही सांगतो. जरा हायवे रूट वेगळा, मुंबई गोवा मार्गे तर्फे जातो आम्ही. चला मोरया. आणि इथे बघा थोडे फॉरेनर्स आहेत, दिसतले तुमका. भजी नाही ते जातात असं ते का महाबळेश्वरात आमच्या वांगडा. चला तर ट्रिपची सुरुवात करूया आणि वाटेत काय काय गावतात तुमका मी दाखवत जातो. बघा आम्ही झारापे दिलो आणि आमचं ड्रायव्हर चेंज केलो आणि रात्री मागा गाडी चालव होई, त्याच्यामुळे आता बघा सीट बेल्ट लावून घेतले, ड्रायव्हर बदलले आणि डिकी नसल्यामुळे ही आमची परिस्थिती या गाडी आहे. डिकी नसल्या संसार एका साईडे झोपाक बरा वाटता. पुढचं रूट चांगलं असतं तो दाखवायचं. हो तुम्ही रोज बघत असतालात झारापत्र आलो. चला तर मग बघा आता आम्ही काहीतरी पोचलो वाटेत. काय पोचलो रे साई? बाबरवाडी थोडे ह्याच्यात सुद्धा मडुऱ्या बिडुऱ्यात थोडे. बाबरवाडी एसटी येता मग बाबरवाडीची. हो त्याच राजापुरा दिलो. सनसेट होतोय बघ किती मस्त. बाईक खडे खडे जातो. ड्रायव्हर आमचं चालला जोरदार. तर आता आम्ही वाटेत आहो. इकडे CNG भरूक थांबलो आहो. जास्त नाही, 2च गाडी आहेत आमच्या पुढे, 1, 2 आणि आपली 3 नंबरला गाडी आहे. आणि इथे बघू शकतात सनसेट होताना मस्त दिसता. बघा सनसेट. प्लेसमेंट बघा बरी वाटतं ही. अजून एक गाडी इली आहे. हे बघा आता आमच्या गाडीत CNG भरतो. इकडे बाराला ती लाईन नाही, बघू शकतात तुम्ही. आमची 2च गाडी आहे. बघा CNGचं काम चालू आहे. 619 रुपयाचं भरलो. हो बघा व्ह्यू बघ मस्त असं वाटतं. नाही तू चल, तू व्हिडिओ घेते का? तो मी घेतोय रे. तू का म्हटला गाडी लगेच लक्षात नाही रे. मस्त व्ह्यू गावतो आता. काही घर बांधतो आता त्याच्यावर ते नाही रे. त्या केरळ सारख्या केल्या त्यांच्यानी, भारी वाटलं आता. केरळ वाल्यांसारख्या केल्या जबरदस्त. सुंदर सनसेट बघू गावता. खरं रे सनसेट बघूया आता पुढच्या टर्नला गावता का आपण. मस्त सनसेट होतो. मिस केलो. अरे नाही गावला. पटकन कॅप्चर करू गावना नाही, कारण ट्रॅव्हलिंग चालू आमचा, त्यामुळे लवकर पोचायचा आमका. आता येलो चिपळूणमध्ये. हे बघा नंतर म्हटला हे लाईट बंद कर पुढची. जरा ह्या चेक करून घेऊया हवा. नायट्रोजन परत काही गावाची नाही. तो ते का माहीत असतील नायट्रोजन ते का सांग ना. नायट्रोजन तो बघता. अरे तो ठेवतो ना. तर आता आम्ही वाटे दिलो आणि जॉग थांबलो आहो. एकविरा हॉटेल. गाडी पार्क करून घेता तोपर्यंत. हायवेच्या बाजूकच आहे एकदम. बघा हायवे माझ्या मागे. गाडी पार्क करता. बघूया आता जेवणात काय स्पेशल. साई म्हणायला लागलो हडे बरा असता जेव, म्हटलं जाऊया. पुरे रे एवढी पुरे का आला खूप आ जागा.
गर्दी नाही आता आधी बरं आलं आमका लागली भूक कारण सुटल्यापासून कसं चायक सुद्धा थांबाक नव्हतो त्याच्यामुळे आणवलेलं बरं असतं त्यांचं तर जाऊया का बघूया ऑर्डर काय ती तू काय घातलंय गो चाय शोधता काहीतरी शोधता काहीतरी खाऊ शकते ना काय तुम्ही व्हेज दोघा नाही झुणका तुका आवडता ना झुणका मस्त झुणका बरं. वगैरे काय माग घेते कळला आम्ही बघूया मी म्हणता मटन थाली याचा तुझा काय गो तू काय ऑर्डर अगो तुझी काय ऑर्डर बघूया शोधा शोधा एक व्हेज एक चिकन थाळी एक मटन थाळी चपाती काय चिकन चपाती चिकनला चपाती भाकरी कसली तांदळाची आहे ज्वारी पण आहे तांदळाची मला 2 तांदळाची आहे दोघां मी तांदळाची भाकरी मटन मध्ये मी काय हो माझी ऑर्डर इल्ली आहे मटन थाळी आणि साईची झुणका भाकर इल्ली आहे 2 डिश राहली आमची चिकन थाळी कशी अरे हे दोघं तोंडार बघतात यांचा काही योग नाही पोळ्या का ओंकार दिले का मटन गॅस खाणार काय टेस्ट करणार नाही माका मी गेले माका चांगला लागला बघूया नाव घेऊ का तरी वाटतं आता हे बघा 2 चिकन थाळी यांचे इल्ले आहेत काय मग काय आला का त्याला श्री गणेशा करतो जरा पोटातली कावळी आरडत आरडत नेली बघूया यांची डिश कशी लागता बरी या गो या बघूया का आवडता का काय गो बरी या बघा भूक एक बरी लागतं कळलं नाही तर आमचा सगळ्यांचं जेवण झाला साई व्हेज जेवता तो अजून जेवता बाकीचे सगळे हात धुक गेली जेवण करून थंडी हा जरा जरा गाडीत जाणवणार नाही पण हे जरा बाहेर ओपन असल्यामुळे वाटतं थंडी हे बघा काय गो जेवण कसा होता ओके ओके ठीक होता आमच्या रस्तो एवढं काही खास नाही सुक्या होता ओके ओके एक बरं असतं तर एक बरं हॉटेलचं मात्र लुक आणि ॲम्बियन्स आहे बघू बरं वाटतं चला तर आता आमचं जेवण झालेला जेवण झाल्यावर आता वाटतं गाडी चालवची पाळी माझ्यावर येतली आणि ते आराम करतलो कारण हे ना जरा डेंजर घाट हा म्हणजे त्या काय आलं भावच चोयलो काढला काहीतरी भारी सांगते काय भारी सांगते तर ऐका गेलो काय मॅडा आता आता ही गाडी माझ्या गळ्यात मारतलो आणि आपण पाठी मस्त निघतलो. जेवलेलो आहे जेवत्या ती गाडी करून घेतलेली आहे आता निघाया आणि जरा डेंजर घाट हा त्यामुळे जरा कंटाळ त्यामुळे कसं चांगलंच ड्रायव्हर होय ना म्हणून म्हटलंय का जाऊन दे घाटात गाडी चालवून घेणार आहे. तिकडनं जा चला बघूया आता किती वेळ लागता पोचाक आता आम्ही इलो भोगद्यात 100 मीटरचो असा कसलो रे हो नाव काय साई बघा कसा वाटतं मस्त वाटतं रत्नाची इच्छा होती जाऊचा ती इच्छा पहिली पुरी झाली मस्त आहे मग ह्याच्यात लाइटिंग भरपूर आहे मला त्या पुण्यावाल्यांच्या वेळेला लाइटिंग नाही काय ना सही वाटतं यार भारी वाटतं मस्त वाटतं बघू गाडी चालव काय मजा येतात नाही ते पुण्यात कसं लाईट नसता ना बघ मरे कसली लाईट ते काळोखात हे नवीन आहे भारी वाटतं लिहिले ती 100 मीटर पण मला वाटतं जास्त दिसतं भारी केलेलो हा सरकारने ह्या कामात बरा केलेला असं वाटतं
नमस्कार मंडळी. आता आमचा जवळजवळ 7-7.5 तासाचा ट्रॅव्हलिंग झाला आणि आता होय 11:30 वाजले. आम्ही 4:30 निघालेलो. तर आता पोचलो आम्ही. आता जरा इकडे थांबतलो आणि उद्या सकाळपासून मग तुमका दाखवेन महाबळेश्वरात काय काय फिरण्यासारख्या किंवा काय काय स्पॉट असत. येताना आम्ही ह्या रूटने येलो कुठचं ते खेडमधनं जरा नवीन रूट ट्राय केलो, कारण अगोदर आम्ही येताना तिकडनं यायचो, सातूर तिकडनं यायचो. ह्यावेळी इथं प्रतापगडच्या रूटने येलो. आता इथलं व्ह्यू दाखवू शकणार नाही कारण बऱ्याच रात्र झाली. हे बघा, मग उद्या सकाळी तुमका दाखवतो आम्ही कसा आहे इकडचा. आणि हैसर म्हणजे चांगले चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे एक मॅप्रो गार्डन, त्याच्यानंतर गेम झोन, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुमका दाखवतो आहे. हे बघा आमची गाडी असा. आणि हे बघा हॉटेल ओमकार म्हणा ना माझाच असा, तिकडे रवा गेलो. आजूबाजूचा परिसर एकदम असा छान, पण थंडी असा एवढी काय नाही हा, रात्रीमुळे कळणार नाही. गाडी बघा. तर बाकीचा काय असा इन डिटेल तर उद्यापासून आम्ही तुमका दाखवू. बघूया किती दिवस राहायचा. आमचा ॲक्च्युअल प्लॅन ठराक नाही. तुझा काय म्हणणं किती दिवस? बघूया 2-3 दिवसाचा प्लॅन आहे, बघू. छान आहे एरिया. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. दाखवतो उद्यापासून तुमका, म्हणजे दिसलं ॲक्च्युअल काय काय असत गोष्टी ते. तर बघा आता आम्ही महाबळेश्वरच्या अलीकडे एक 5-10 मिनटं पोचलेलो आहोत. एक हॉटेल भेटला. बाकी ह्याचे रेट्स म्हणशात तर ओके 4 जणांसाठी एक रूम 1500 रुपये बसणं असं चांगला. आणि बघा त्यांचा पार्किंग आहे, बोलणं झाला त्यांच्यासोबत बघा. आणि चांगली गोष्ट म्हणजे हडे कॅरम असं आहे खेळात. बघा मस्त जागा आणि मस्त म्हणजे काय एक नंबर आहे बघा. खेळाची सोय करून ठेवला नाही, त्यामुळे छान आहे. हे बघा अजून तिकडे वाटतं इकडे एवढी काय गर्दी नाही. खाली रूम आहेत सगळे. आणि त्या बाहेर हॉटेलच्या तिकडे झोपाळा, ते बघा ते झोपाळा. कुठचाच कनेक्ट होत ना, वायफाय मागता. ओमकार नावात भारी आहे रे. तर भेटूया मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्यासोबत असेच राहा. उद्यापासून तुमका पूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि आमचे जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून विसरा नको. आणि जर तुम्ही आंबोली म्हणताय महाबळेश्वरात येणारे असाल तर आमचे हे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. आम्ही इन डिटेल सगळं तुमका दाखवू कसा काय आहे. तर थँक्यू, बाय बाय.